जागणे न काय जन्मलासी, निजलीनी काय निमालासी. स्वप्ने काय केलासी तळा तोडी, ऐसा जानत नेनत जेतीचा तेथे. आभासत असे तूचे तू भलते थेरैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अंगे अनुभव झाला मज संत रज चरणांचा, सुखी झालो या सेवने दुःख नेनो यावरी. निर्माल्याचे तुळशीदळ विष्णू जळचरणीचे, तुका म्हणे भावसार करोनी फार मिश्रित. वैष्णवांचा संग लाभला, संत संग सत्संग लाभला, त्याचा अनुभव आला. आता पुन्हा काही करावं, काही प्राप्त व्हावं, ही अपेक्षा संपते महाराज. सुखी झालो या सेवने दुःख नेनो या परी. अकर्त्याच्या भूमिकेमध्येच जीव येऊन जातो महाराज. हे संपूर्ण विश्व ज्याच्या आधिपत्याखाली चालतं, तो परमात्माच प्रत्येक कर्माचा कर्ता आहे आणि प्रत्येक कर्मफळाचा भोगताही तोच आहे. म्हणून जीवानं अकर्त्याच्या भूमिकेत यावं. निर्माण होणारं फळ आणि करीत असलेलं कर्म हे दोन्ही भगवंत चरणी अर्पण व्हावं आणि सोपान वृत्तीमध्ये निवांत राहावं जीवानं. पण त्याकरता अहंभाव आधी सोडावा लागतो. मी करता आहे या जाणीवेतून आधी बाहेर यावं लागतं. त्यांच्या संगतीनं, वैष्णवांच्या संगतीनं विष्णू कळतो महाराज. अर्जुन भगवंताच्या सहवासात आहे, परंतु भगवंत त्याला अजून कळालेला नाही. कारण सेनयरू भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत आज्ञा जे करतोय अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी कर्त्याच्या भूमिकेमध्ये अर्जुन, की माझ्याबरोबर युद्ध करण्याची हिंमत कोणामध्ये आहे ते मला पाहायचं आहे. आणि म्हणून तू रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चाल म्हणतो अर्जुन. अहंभाव आहे. मी हे सर्व संपवेल, या सर्वांचा मी नाश करल, या आवेशानं अर्जुन त्या ठिकाणी आलेला आहे. वास्तविक जीव मारतही नाही, कुणाला तारतही नाही. पालन करता, या विश्वामध्ये जन्माला घालता आणि संहार करता तोच, आदी मध्यांती तोच आहे महाराज. आणि हे अर्जुनाला कळावं याकरता भगवंत आत्मसंयम योग श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 14 प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थित. अर्जुना, ब्रह्मचर्य व्रतामध्ये सर्व विषयांचा त्याग कर. सर्व विषय त्यागून स्थिर चित्तानं एकाग्र मनानं तू माझ्या ठिकाणी समर्पित हो. बाकी पुढचं मग मी सगळं बघतो, भगवंत सांगतायत. आणि यावर भाष्य करताना माऊली 283 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की निजकांती हारविली, मग प्राणूची केवळ जाहली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. ती कुंडलीने जागृत झाल्यानंतर काय होतं की कुंडलीने आपली तेजरूप कांती अर्पण केल्यानंतर ती केवळ वायुरूप होऊन राहते. तिचं तेज त्या साधकाच्या चेहऱ्यावर फेकलं जातं महाराज. त्या ठिकाणी ते आच्छादित होतं. आणि त्यावेळी ती कशी भासते
त्याचं वर्णन माऊली करतायत. एक तत्वामध्ये अद्वैत भावानं ती संपूर्ण दिसायला लागते. निज कांती हरविली, जागृती आल्यानंतर ती स्वत्व कुंडलिनी सुद्धा, चैतन्य सुद्धा त्या ठिकाणी विसरतं आणि त्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होऊन जातं आणि त्या समाधानाची छटा त्या साधकाच्या चेहऱ्यावर दिसते. निजकांती हरविली मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.